श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीन दयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य समर्थ सद्गुरु श्री कृष्णानंद सरस्वती काका माऊली की जय। रेणुका माता की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे हर हर हर। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री नाईक दादा माऊली की जय। नितांत सुंदर पवित्र असं महाराष्ट्राचंच नाही तर अवघ्या विश्वाचं दैवत असणारा पंढरीश पांडुरंग, ज्या भगवंताच्या ओढीनं दोन संत आले ते माझे सद्गुरु गजानन महाराज, सद्गुरु साईनाथ महाराज। आणि या दोघांच्या भक्तीमध्ये सेवेमध्ये स्वतःला गुंफून घेतलेली, अविरतपणे कुठल्या ना कुठल्या भक्ती कर्मात स्वतःला बांधून घेतलेली, त्यांचे दासानुदास म्हणवणारी, गुरुवारचा भंडारा असू द्या, पायीवारी असू द्या, पारायण असू द्या, सप्ताह असू द्या, भजन असू द्या, कीर्तन असू द्या, ज्यामध्ये स्वतःचा सहभाग घेऊन ज्या भक्तिप्रेमानं आनंदानं आणि उल्हासानं महाराज माझे आहे, हा पांडुरंग माझा आहे, साईनाथ माझे आहे, या आत्मविश्वासानं, विश्वासानं आणि प्रचितीनं, कारण निवळ आत्मविश्वास असून चालत नाही, नुसता विश्वास असून चालत नाही, प्रचिती ही यावी लागते। आणि प्रचितीला परिसस्पर्श ज्यावेळेस सद्गुरूचा लागतो त्यावेळेस जीवनामध्ये अनेक प्रकारचे चांगले अनुभव येऊ लागतात। अनुभव सगळ्यांनाच येतात, असं नाही की अनुभव हे विशिष्ट लोकांनाच येतात, असं नाही की अनुभव फक्त पुण्यवंतांनाच येतात, असं नाही की अनुभव फक्त ज्ञानी माणसालाच येतात, असं नाही की एका विशिष्ट जाती धर्मातल्या व्यक्तीला येतात, असं नाही। आपला वारकरी संप्रदाय असं सांगतो की सकलांसी येथे आहे अधिकार, सगळ्यांना अधिकार। न्याय हक्क हा ईश कृपेचा, माझे सद्गुरूंचे सद्गुरू परात्पर सद्गुरू महाराज सद्गुरु श्री नाना महाराज नेहमी असं म्हणायचे की जन्माला आलेला प्रत्येक जीव मुक्तीचा अधिकारी आहे, प्रत्येक जीव मुक्तीचा अधिकारी आहे। याची शिट्टी वाजवत आहे। हा जो जन्माला आलेला प्रत्येक जीव आहे हा मुक्तीचा अधिकारी आहे, आणि जोपर्यंत तो मुक्तीला जात नाही तोपर्यंत सद्गुरू त्याचं बोट धरत सोडत नाही। एकदा का सद्गुरूने आपल्याला हाताशी धरलं ना, तो जीव मुक्तीला जाईपर्यंत कितीही जन्माच्या गटांगळ्या त्यानं खाल्ल्या तरी तो जिथं आहे तिथं, जशा परिस्थितीत आहे तशा परिस्थितीत, असं सांगतात की पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे, तुका म्हणे तैसे तुम्हा संतावरी माझे ओझे। एका जन्माची जी आई आहे ना तिला शास्त्रकारांनी 1 नंबरवर लिहून ठेवलं, मातृदेवो भव, त्यानंतर वडिलाचा सन्मान दिला पितृदेव भव, त्यानंतर गुरूंचा सन्मान आचार्य देव भव, आणि त्यानंतर अतिथी देवो भव। ही आपली संस्कृती आहे, ही जननी आणि जन्मभूमी याला प्राणापेक्षा प्रिय मानणारी आपली वैदिक संस्कृती आपल्याला असं सांगते की ही जी माय आहे ही काय करते तर त्या मुलाचा भार पोटी वाहत नाही,
अख्खा आयुष्यभर त्याची चिंता करते. म्हणजे 85 वर्षाचा मुलगा असेल आणि त्याची 110 वर्षाची माय जरी असेल ना, तरी तिला वाटतं माझं बाळ अजून लहान आहे, त्याला काही कळत नाही. जगामधले इतर लोक त्याला फसवतात, तो तसा नाहीये. संत सुद्धा मातेचं स्वरूप आहे. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानं मुक्तीपर्यंत जावं, हाच तर सद्गुरूंच्या इच्छेचा गौरव आहे. आणि ती इच्छा ज्यावेळेस सदिच्छा बनते भक्ताकडून, है ना, आपल्या मुलानं एखादा अधिकारी बनावा अशी आईची इच्छा असते. माझा बाळा डॉक्टर झाला पाहिजे, तो इंजिनियर झाला पाहिजे, किंवा तो आणखी कुठला अधिकारी झाला पाहिजे, आईची इच्छा असते. पण स्वप्रयत्नाची आहुती देऊन, स्वप्रयत्नात सिद्धिम विंदन्ति मानवा, भगवद्गीताकार सांगतात. आणि त्या प्रयत्नातून ती व्यक्ती जेव्हा आपला पुरुषार्थ सिद्ध करते, भले त्या आईला तो 100 रुपयाचंच लुगडं आणू द्या, त्याच्याबद्दल तिला तेवढा आनंद होणार नाही, पण माझा मुलगा मोठा झाला यामध्ये तिला आनंद आहे. जगामध्ये एकच अशी व्यक्ती आहे की आपली लेकरं जेवताना पाहून तिचं पोट भरतं. आणि आपली मुलं विनाकारण दुसऱ्या मार्गाला गेली, नको त्या रस्त्याने गेली, की जिचं रक्त आटतं ती म्हणजे आई. आणि या एका जन्माच्या प्रचितीला आपण एवढं मोठं स्थान दिलं. मला सांगा, जन्मजन्मांतरामध्ये जो आम्हाला सांभाळतात, जन्मजन्मांतरावर आमच्यावरती कृपेची पाखर घालतात नव्हे. ज्ञानदेव सांगतात, जीवा तळी अंतरी तू आपला जीव, ते वाट पुशितू की दिशाची स्नेही भरितू, आणि जीवा तळी अंतरी तू आपला जीव. एखादा मोठा मनुष्य आपल्या घरी येणार असेल, राजमान्य व्यक्ती येणार असेल, तर त्याला पायघड्या टाकायची आपल्याकडे पद्धत आहे. मग पायघड्यावर काय टाकणार आपण? एक तर जुन्या वापरलेल्या साड्या टाकू, नाही तर बेडशीट टाकू. याच्यापेक्षा काय टाकणार आहे आपण दुसरं? कोणी पैठणी टाकल का? सफारी सूट साठी आणलेलं कापड अंथरल का कोणी? पण नाही. संत काय करतात, तर जीवा तळी अंथरी तू आपला जीव. त्या अडाणी, अशिक्षित, त्रासलेल्या, जीवन परांमुख झालेल्या जीवाच्या खाली त्याला टोचू नये. कधी न बाधो ऊन जगाचे धरा सावलीला, ते सावली धरतात. ती वाट कृपेची उशितो की दिशा स्नेहीची भरितू, आणि जीवा तळी अंतरी तू आपला जीव. काय सुंदर ओळी ओवी ज्ञानोबांची. खरं ज्ञानोबांचा प्रतिभेचा आविष्कार किती विलक्षण आहे. ज्ञानोबा जेव्हा एखाद्या विषयाचं प्रतिपादन करतात ना, तर त्यानंतर कोणी त्याच्यावरती बोलूच नाही. ये ज्ञानेश्वरीची पाठी ओवी करीन जो मराठी, त्यांनी अमृताची ताटी जाण नरवटे ठेवली, नाथबाबांनी लिहून ठेवले. आणि अशा या सुंदर संत मांदियाळीच्या प्रेमामध्ये बसलेले आपण सगळे सज्जन वृद्ध माता भगिनी यांना कथेच्या आरंभी नमस्कार करतो. कारण तुम्ही काय करत आहात, तर तुम्ही संतांची कथा श्रवण करतात. तेही प्राणा परते मज आवडती निरुते, जेही भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवद्गीताकार लिहून ठेवतात की मला ते लोक, कोणते लोक, जे भगवंताच्या भक्ताचं चरित्र ऐकतात. सांगतात नाही म्हटले बरं, लक्षात घ्या. इकडचा भाग नाही येतो. उगाच आता हे स्टेजवर खुर्ची मांडून हे मोठे लाईट तोंडावर सोडून फजिता कर नाही माणसाची. जे खाली बसून ऐकण्यामध्ये आनंद आहे ना, तो बोलण्यामध्ये आनंद नाही. म्हणून तुम्ही मोठे, म्हणून माझे ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही महेशाच्या मूर्ती. तुम्ही कोण आहात, तर साक्षात महादेव आहात. केवढी सुंदर. माझे शब्द आहे का? ज्ञानोबांचे शब्द आहे. त्यामुळे ते अप्रमाण असणं शक्य नाही. म्हणून तुम्ही जे बसलेले आहात संत कथा श्रवणासाठी, तुम्हाला वारंवार नमस्कार आहे, वंदन आहे. का वंदन आहे? कुलम पवित्रम जननी कृतार्था, वसुंधराचे पुण्यवतीचे येण. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हा रस्ता सहज सापडणारा रस्ता नाही. अनेक प्रकारचे प्रलोभन आहे. टीव्हीवरती अनेक प्रकारचे कार्यक्रम चालू आहे. आणि थोडा टीव्ही सुद्धा आउटडेटेड झाला. एक मोबाईल नावाचा मोह, त्याचं खरं म्हणजे मोबाईलच्या ऐवजी मोह नाव ठेवायला पाहिजे होतं. त्याचा मोह सुटतच नाही. तर तो मोबाईल नावाचा जो मोह अस्त्र आपल्यावरती आलेला आहे, त्याच्यातून सुटून, गरमीची वेळ आहे, कूलर मध्ये बसायला काही हरकत होती का? पण आलो इथं गरमीमध्ये, प्रारब्धाशिवाय नाही. हे या चटईवरती येऊन बसायला गोंदवलेकर महाराज सांगतात, ही रामाची चटई आहे.
या रामायाच्या चटईवरती बसेल तो भाग्यवंत नव्हे, भाग्यवंत असेल तोच इथे येईल. राजगणू महाराज सुद्धा गजानन महाराजाच्या मुखाने सांगतात, जो माझा आहे तो येथे येईल, इतरांची ना जरूर मारा. जो त्यांचा आहे ना तो बरोबर येतो. म्हणून तुम्ही सगळे कोणाचे आहात? त्यांचे आहात. म्हणून तुम्हाला नमस्कार. आज तुम्ही प्रवचनाला आले, उद्या यावे म्हणून केलेला नमस्कार नाही बरं. नाही तुम्ही म्हणाल उद्या पण अशाच संख्येने यायला पाहिजे म्हणून नमस्कार का? अजिबात नाही. का नमस्कार याची प्रचिती मी तुम्हाला सांगितली की जन्मजन्मी आपल्या वाडवडिलांनी केलेलं पुण्य आहे म्हणून आपल्याला हा रस्ता दिसला. जगामध्ये अनेक ठिकाणी जाण्याचे वेगवेगळे रस्ते, ते रस्ते सोडून इथे येतो आपण. आणि काय करतो आहोत? तर संत कथा ऐकत असा. दासगणू महाराजांचा शब्द आहे की तुम्ही खरोखर भाग्यवंत आहात, कारण तुम्ही कुणाची कथा ऐकता आहात? संत कथा ऐकता. देवाची कथा मधुर आहे, पण संतांची कथा मधुरम मधुरम. संत कथा ही माणसाचा देव कसा होतो हे सांगणारी कथा आहे. देवाच्या हातात शंख चक्र गदा पद्म अस्त्र आयुध आहे. तो अत्यतिष्ठंत दशांगुलम आहे. त्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम नावाची शक्ती आहे. तो उपजतही नाही, नाशत नाही. तो नित्य आहे, तो सनातन आहे. कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. जेव्हा काल गणतीचं गणित संपेल तेव्हा सुद्धा तो असणार आहे. पण सर्वसामान्य माणसासारखा जन्म घेतात, सर्वसामान्यासारखा व्यवहार करतात, सर्वसामान्य माणसासारखे नियतीचे थपेडे खात 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 एक सामान्य माणसाचा असामान्य व्यक्तीमध्ये झालेला परिवर्तन आपण आपल्या नजरेनं पाहतो आणि नकळत आपले पाय त्यांच्या घराकडे ओढू लागतात. त्यांच्या रस्त्यावरती आपण वाट पाहत उभे राहतो. नकळत आपलं मस्तक जे कोणापुढे झुकत नाही ते त्यांच्यापुढे झुकतं. पुन्हा पुन्हा वारंवार आपण त्यांना नमस्कार करतो. याचं प्रत्यंतर आपण घेतलंय ना नाईक दादांच्या रूपात. दादा घरातून निघले की आपण घरातून निघलो. काय करत होते दादा आम्हाला माहिती नाही, पण हा महापुरुष आहे हे आम्हाला कळलं आणि आम्ही त्यांचा नमस्कार केला. सद्गुरू बाळकृष्ण महाराज या भूमीमध्ये आले आणि आम्हाला असं कळलं की हे महापुरुष आहे. आम्हाला असं लक्षात आलं की सामान्य ना व्यक्ती नाही, हे कोणी वेगळे आहे, हे विशेष आहे आणि आपण त्यांना नमस्कार केला. संत कळायला सुद्धा भाग्य लागतं बरं. असे बरेच लोक आहेत की ज्यांच्या परिसरामध्ये संत जन्माला आले, ज्यांच्या घराण्यामध्ये संत जन्माला आले, ज्यांच्या आसपास संत जन्माला आले, पण त्यांना किंमत कळली नाही. त्यांनी त्रासच दिला. दोन प्रकारचे लोक त्रासदायक आहे. एक संतांना त्रास देणारे, संतांच्या मार्गात अडथळा आणणारे, संतांना शिव्या शाप देणारे, त्यांच्या झोळीमध्ये अंगारे ओतणारे, हे एक त्रासदायक आहे. आणि तुम्ही म्हणाल दुसरे त्रासदायक कोण आहे? तर त्यांच्या पालख्या वाहणारे, त्यांचा जय जयकार करणारे. तुम्ही म्हणाले असं काय बोलता? तर दोन्ही त्रासदायक आहे. नुसता जय जयकार, सद्गुरू जे सांगतात ते काम न करता नुसता जय जयकार. पण संतांना आवडतो कोण? मार्गाधारे वर्त तू. किती शब्द महत्वाचा आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. त्यांनी जो मार्ग दाखवला, येश पंथ येतेत कर्म, त्या कर्माने जो चालतात तो संतांना प्रिय आहे. 12व्या अध्यायामध्ये देवानं सांगितलं मला हे प्रिय आहे, ते प्रिय आहे, ते प्रिय आहे, ते प्रिय आहे. संतांना विचारलं तुम्हाला काय प्रिय? तर त्याने सांगितलं की अवघे जसे आहे तसे मला प्रिय आहे, परंतु जे भगवंताच्या मार्गावरती चालतात, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतते सिद्ध आहे असं जरी भगवतकार सांगतात, भगवद्गीताकार सांगतात, तरी प्रत्येक व्यक्तीला सिद्धीला नेणं हे संतांना आवडतं. म्हणून संतांचं आवडतं होण्यासाठी काय करावं? तर त्यांचं लेकरू हवं, त्यांच्या पायाशी बसावं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनां तत्वदर्शिना. त्यांच्या पायाशी बसावं, त्यांच्याशी शंका विचाराव्या, कुशंका विचाराव्या, काय विचारायचं ते विचारावं आणि त्यांच्याकडून आलेली ती अमृतधारा आहे ना, सहजची आले मुखी अमृताचे बोल, ते अंतःकरणात साठवावे आणि जीवनामध्ये त्याचं मोल करावं. ज्याच्यामुळे जीवनात मोल आलं अशा एका महापुरुषाची कथा आपण ऐकणार आहोत. चला तर मग जाऊया, फार लांब नाही. आपल्याला देवाने एक फार चांगली सोय करून दिली की मनानं कुठेही जाता येतं. चला मग आज मनानं आपण जाऊया त्या पुण्यक्षेत्राला, ज्याचं नाव पूर्वी प्रतिष्ठान होतं, आज त्याचं नाव पैठण आहे. दक्षिणेकडून वाहत येणारी पुण्यसलीला गंगा गोदावरी ज्या गावातून वाहत येते,
ज्या गावाच्या काठावरती पुण्यश्लोक संत एकनाथ महाराज आजही बसलेले आहेत. चला तर मग आज त्या पुण्य भूमीला पैठणला आपण जाऊया. ते म्हणाला असं कसं जाता येईल, गाडी घोडं काहीतरी ठरवायचं असतं. काही नाही, तिथे जायला काही लागत नाही. डोळे बंद करावे, नाथ महाराजांना विनंती करावी, बाबा तुमच्या दाराशी येतो, माझा नमस्कार स्वीकार करा. हे हृदयाकाश आपले चौफाळून या भरे, वरी बसू पावले श्री सद्गुरूंची. आपलं हृदय फक्त विशाल करायची गरज आहे, अंतःकरण विशाल करण्याची गरज आहे. मग ती उभेच आहे, सदा राहे सांभाळीत आलिया आघात सांभाळा. तो वाटच पाहतो, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. तो वाटच पाहतो बाय, त्याला दुसरा धंदाच नाही. माझं लेकरू येईल या आशेनं ते वाट पाहत असतात. तर चला मग आज जाऊया नाथबाबांच्या नगरीमध्ये जाऊया. पण नाथबाबांचं चरित्र पाहण्याच्या आधी खरं सांगतो तुम्हाला, अपूर्व कळायचं असेल तर पूर्व पाहिलं पाहिजे. म्हणून आपण नाथांच्या पूर्वजांना नमस्कार करत करत पुढे येऊया. नाथांचे पूर्वज कोण असतील? संत ज्या घरामध्ये जन्म घेतात अशाच कुठल्या अर्थफलत्या घराण्यामध्ये जन्म घेत असतील का? माझे तुकाराम महाराज जन्माला आले त्याच्या आधी 10 पिढ्या आधी भगवंत तिथे येऊन बसले विश्वंभर बाबापासून. ज्ञानोबांच्या जन्माच्या आधी विठ्ठलपंत, निराजीपंत, त्यांचे वडील त्र्यंबकपंत, त्र्यंबकनाथ पंतांची संजीवन समाधी, ज्ञानदेवांची संजीवन समाधी आपण आळंदीला पाहतो. पण ज्यांना कोणाला पूर्वजांची समाधी पाहिजे असेल तर त्यांनी आपेगावला जा, जिथे त्र्यंबकनाथ महाराजांची नाथपंथीय साधू होते, गहिनीनाथांची दीक्षा होती, संजीवन समाधी आहे. सैन्यामध्ये मोठे अधिकारी होते, असे काही आलतू फालतू माणसं नव्हते, वीर होते, सैन्य गाजवत होते. पण गुरूंची कृपा झाली, जीवनाची दिशा बदलली आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या जन्मामध्ये महाविष्णूचा अवतार येणारे बाळा, सिद्धता कर. आपल्या घरी जर 8 दिवसांना भला मोठा कोणी पाहुणा येणार असेल तर 8-10 दिवसापासून आपली धावपळ चालते. हे आणलं का, ते आणलं का, हे केलं का, ते केलं का. अरे जगाचा मालक ज्याच्या घरी जन्माला यायचा आहे त्याला 10 जन्म तर आधी तयारी करावं लागत असेल ना, किमान 4 जन्म, किमान 5 जन्म तर तयारी करावं लागत असेल ना. मग आता ज्ञानोबांच्या पंजोबा त्र्यंबकनाथ पंतापासून ती सुरुवात झाली, ती सुरुवात निराजी पंतांनी, ती सुरुवात गोविंद पंतांची, ती सुरुवात विठ्ठल पंतांची आणि त्यांच्या पोटी सुपुत्र जन्माला आले. ही 4 भावंड, ही पुण्यदायी अशी परंपरा आहे. कुलम पवित्रम जननी कृतार्था, जननी या सगळ्या कुलामध्ये श्रेष्ठ असा भगवत भक्त जर जन्माला यायचा आहे तर त्यासाठी ही तयारी झालीच पाहिजे. म्हणून चला नाथांच्याही सुरुवातीने जसं आपण तुकोबांच्या पूर्वजांचं विश्वंभर बाबापासूनचा नमस्कार करतो तसा नाथ बाबांच्या सुद्धा पूर्वजांना नमस्कार करायला पाहिजे. फार पूर्वी नको जायला, आपण भानुदास पंतांपासून सुरुवात करू. पण तत्पूर्वी ज्या भूमीवरती जन्म घेतला, कारण 2 प्रकारच्या माता आहे, एक जननी आणि दुसरी जन्मभूमी. पैठण क्षेत्र पूर्वी प्रतिष्ठान नावानं हे गाजलेलं होतं आणि या प्रतिष्ठान नगरीला फार मोठा इतिहास आहे. आपल्या या प्रांताची राजधानी होती ती आणि या राजधानीमध्ये एक कुमारी मुलगी आहे. काय करावं गेलं तर रोज घडा घ्यावा आणि घाटावरती पाणी भरायला जावं. अनुपम असं लावण्य या माऊलीला लाभलेलं होतं आणि रोज तिनं घाटावरती पाणी भरायला नियम तिचा जावं. पैठणला आज जरी तुम्ही गेलात तर ती वास्तू तुम्हाला आजही पाहायला मिळते. फारसं लोक तिकडे जात नाही, त्याला नाग घाट म्हणून प्रसिद्ध आहे आजही. पैठणला कधी गेलात तुम्ही तर जरूर विचार करा. या नाग घाटावरती ही माऊली रोज पाणी भरायला जाते. तिथली नाग देवता या मुलीकडे आकृष्ट होते आणि त्या नागदेवतेला असं वाटतं की या कन्येबरोबर आपला विवाह झाला पाहिजे, म्हणून ती प्रयत्नात असते. एक दिवस तिनं बऱ्याचशा प्रयत्न करून पाहिल्या पण त्यामध्ये काही फारसं यश आलं नाही. ही मुलगी तिच्या तारामध्येच होती आणि शेवटी आपल्याकडे एक गांधर्व विवाह नावाचा विवाह पूर्वी प्रचलित होता की जर नाही शक्य झालं तर पळून नेणे, आणि त्या नागदेवतेनं तिला पळून नेलं आणि तिच्याशी गांधर्व पद्धतीने विवाह केला. या विवाहानंतर तिला एक बाळ झालं, लेकरू झालं. त्या मुलाचं नाव ठेवलं सातवाहन आणि या
गौतमी पुत्र सातकर्णी असं पण त्याचं नाव आहे. आता इथं गौतमी त्या मुलीचं नाव असावं का? काही जण म्हणतील त्या मुलीचं नाव गौतमी होतं का? तर काही शास्त्रकार सांगतात की तिचं नाव गौतमी असू शकतं, कारण तो गौतमी पुत्र त्या कन्येचा मुलगाच हा आहे म्हणून तो गौतमी पुत्र असू शकतो. आणि दुसरा युक्तिवाद असा आहे की गंगेला गौतमी म्हणता, अंबा गौतमी गंगा. गौतम ऋषीच्या कृपेमुळं महादेवाच्या जटेतून आलेली ही गंगा, त्र्यंबकेश्वराच्या त्या विलक्षण जटेतून प्रगट झालेली ती गंगा अशीच नाशिककडून वाहत वाहत जेव्हा मराठवाड्यात येते तेव्हा मराठवाड्यात तिच्या भोवती म्हणजे देवभूमीतून प्रभू रामचंद्र आणि सीतामाईच्या पुण्य पावन स्पर्शाला पुनीत झालेली ही गंगा गोदावरी माय जेव्हा मराठवाड्यामध्ये येते तेव्हा तिला संतत्वाचं लेणं लागतं. आणि संतत्वामुळे ती अधिकच तिचं पाणी जे आहे ते सुपाच्य होऊ लागतं, तीर्थामध्ये स्वरूप पाहू लागतं. आणि त्या पुण्यसलीला गंगेच्या काठी तो गौतमी पुत्र सातकर्णी त्यानं प्रचंड असा पुरुषार्थ केला, स्वतःचं राज्य स्थापन केलं, शककर्ता राजा म्हणून. आजही शालिवाहन शक मला वाटतं 1944 आजही चालू आहे. आणि हे शक कोणाच्या नावानं चालतं तर याचे 60 खंड आहे. आणि या 60 खंडाला नारदाच्या 60 मुलांची नावं दिलेली आहे. 1 2 3 60 पुन्हा एक सुरू होतं असं त्या शकाचं नाव दर 60 वर्षानं बदलत राहतं. तो शालिवाहन शक ज्या गावात जन्मला ते प्रतिष्ठान नगर. या शालिवाहन राजाच्या प्रचंड पुरुषार्थानंतर तिथं अबीर नावाचं घराणं आलं, त्यानंतर तिथं चालुक्याचं घराणं आलं, वाकाटकाचं घराणं आलं, राष्ट्रकूट तिथं येऊन गेले. आणि सगळ्याच्या शेवटी ज्ञानोबांच्या काळामध्ये इसवी सन 12व्या शतकामध्ये ज्ञानोबांच्या काळामध्ये यादवांचं सरकार तिथं आलं. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाने लिहून ठेवलेलं आहे, जेथ यदुवंश विलासू सकळ कलाते निवासू न्यायाते पोषितू क्षितिषू श्री रामचंद्र यादव नावाचा राजा ज्ञानोबांच्या काळामध्ये होऊन गेला. आणि त्याच काळामध्ये या तिथून पुढं महाराष्ट्राचा मी हे जे सांगतोय आपल्याला या सांगण्याचं रहस्य काय तर त्या काळापासून पुढे काय होत गेलं तर इथून बदल होत गेले. इथपर्यंत फार चांगलं होतं, यादवांचं घराणं होतं तोपर्यंत फार चांगलं होतं. पण ज्ञानोबांच्या समाधीनंतर नामदेवांच्या समाधीनंतर महाराष्ट्रावरती परकीय आक्रमण सुरू झाले. आणि ही आक्रमण फक्त राज्य मिळवण्यापुरती होती का? ही फक्त सत्ता किंवा संपत्ती मिळवण्यासाठी होती का? आता नाही. सत्ता संपत्ती बरोबर संस्कृती धर्म भाषा सगळ्या गोष्टीवरती आक्रमण होती. आणि हा निवांत म्हणजे काठीला सोनं बांधून काशी यात्रेला जाण्याचा काळ होता तो आता संपुष्टात आला, त्याला दृष्ट लागली आणि सगळीकडं अनाराज्याचं राज्य येऊ लागलं. आणि अशा साधारण ज्ञानदेवानंतरच्या काळामध्ये खूप कालखंडानंतर समर्थ संत जन्माला यायला 150-200 वर्ष लागले. एक काळ ज्ञानदेवाचा जेव्हा समाजामध्ये घराघरामध्ये संतत्वाचं पीक आलं होतं. असा कुठला समाज नाही ज्याच्यामध्ये अगदी सज्जन कसयापासून ते ज्ञानोबापर्यंत सगळ्या समाजामध्ये संत सकळांशी येथे आहे अधिकार या न्यायानं. आणि याच दरम्यान या सगळ्या उलाढालीचा परिणाम समाज जीवनावरती झाला होता. तंत्र मंत्र सोळे ओळे अनाचार देणे घेणे चमत्कार या सगळ्या गोष्टीनं धर्मग्रासित झाला होता. अगदी थोड्या गोष्टीसाठी लोक आपला धर्म सोडायला तयार झालेले होते. आणि या अवघड काळामध्ये काही संतांनी आपली बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ज्ञानोबानंतर नामदेवानंतर पैठणमध्ये महत्वाचे 3 संत जन्माला आले. त्यामध्ये 1 नंबर येतो कुर्मदासांचा. महिपती बुवांनी कुर्मदासांचं चरित्र अत्यंत सुंदर लिहून ठेवलेलं आहे. कुर्मदास पैठणचे. कुर्मदासांचा पुरुषार्थ हा विलक्षणच आहे. हा स्वतंत्र वेगळा विषय म्हणून आपण या विषयावरती न जाता कुर्मदासांच्या चरित्र फक्त ओघानं उल्लेख करू. कुर्मदासांच्या काळामध्ये हा सगळा जो विषय होता हा बदललेला होता. आणि हा कुर्मदास म्हणजे कोण तर हा सूर्यरथीचा अरुण आहे.
म्हणजे सूर्याचा जो सारथी अरुण नावाचा आहे, जो पांगळा आहे, तो कुर्मदासाच्या रूपाने जन्म घेतला असं मैपती बुवा सांगून जातात. त्यानंतर पैठणमध्ये दुसरे संत जन्माला आले, ते म्हणजे बहिरम भट. या बहिरम भटांचा पण पुरुषार्थ खूप मोठा आहे. कधी काळी वेळ मिळाला तर आपण कुर्मदास आणि बहिरम भट या दोन संत द्वयांची चरित्र अभ्यासू, त्यांना नमस्कार करू. त्यानंतर जे पैठणमध्ये जन्माला आले त्या संतांचा आपल्याला इथं थोडासा विचार करायचा आहे, ते म्हणजे भानुदास महाराज. हे भानुदास महाराज कोण? ते नाथ बाबांचे पंजोबा. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर, असं मोठ्या उल्लेखानं या भानुदास महाराजांचा उल्लेख केला जातो. त्या भानुदास महाराज त्यांचे हे विलक्षण चरित्र. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण घराण्यामध्ये जन्मलेले. खरं म्हणजे भानुदास महाराज असू द्या किंवा ज्ञानदेव असू द्या, आपल्याकडे इतिहासकार लोकांनी जन्मतिथी ॲक्युरेट लिहिण्याचं आपल्याकडं फारसं प्रस्त त्या काळात होतं का नाही मला माहिती नाही. त्यामुळं जवळपास 5-10 वर्षाचं अंतर ठेवून त्यांची जन्मतारीख सांगितली जाते, जी अगदी 100% करेक्ट नसल्यामुळे आपण तिकडे जाणार नाही. परंतु या दरम्यान म्हणजे हा जो आक्रमणाचा काळ आहे त्या दरम्यान ही संत मंडळी झाली 14व्या शतकातली. 1430 ते 35 असा काहीतरी भानुदास महाराजांचा कालखंड सांगितला जातो. काही जणांचं आणखी वेगळं मत आहे. तर हे जे भानुदास महाराज होते हे जन्मताच प्राज्ञ होते, प्रत्युत्पन्न मती होते. आणि या भानुदास महाराजांना प्रचंड बुद्धिमत्ता, वडिलांनी गुरुग्रही घातलं. आणि मग गुरूंच्या घरी गेल्यानंतर तसं पाहिलं तर ही दक्षिण काशी पैठण आणि उत्तर काशी वाराणसी या दोघांमध्ये प्रचंड असा सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि एकूणच धर्माविषयीच्या गोष्टींचा साठा होता. अनेक श्रेष्ठ संस्कृत आणि अध्यात्म शिकवणारे गुरुजी इकडेही होते तिकडेही होते. त्यामुळे त्यातल्या एका श्रेष्ठ गुरुजीची निवड या भानुदास महाराजांसाठी केली जाते. गुरुजी वेदांत शिकवतात, गुरुजी उपनिषद शिकवतात, या सगळ्या शास्त्र शिकवतात, वेद शिकवतात. या सगळ्या वेदांच्या गोष्टी शिकत असताना मध्येच भानुदास गुरुजींना विचारायचं, गुरुजी आता तुम्ही जे शिकवलं त्याची प्रचिती काय? एवढ्या सगळ्या मुला देखत ज्यावेळेस या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला त्यावेळेस गुरुजी संतापून म्हणायचे, चुप बस, प्रचिती विचिती काही विचारू नको, याचं शास्त्र विचार, याचा अर्थ विचार, याची व्युत्पत्ती विचार, ती मी तुला सांगतो. याचा समास विचार, व्याकरण दृष्ट्या याचं काय तत्व सांगायचं ते सांग, बाकीच्या गोष्टी विचारू नको. तत्वमसी म्हणजे काय हे मी तुला सांगू शकतो, पण तत्वमसीचा अर्थ काय, त्याची प्रचिती काय हे मी तुला सांगू शकत नाही. मोठ्या माणसानं दरडावून बोलल्यामुळे नाईलाजानं लेकराचा नाईलाज व्हायचा. आणि मग गुरुजींना प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, ती शंका, ती जिज्ञासा तशीच राहिली. तो घरी वडिलाजवळ येऊन विचारतो, बाबा तत्वमसी म्हणजे काय? याचा अर्थ मला गुरुजींनी सांगितला, पण तत्वमसीची प्रचिती कुठे येईल? गुरुजी म्हणले, बाबा हा गुरुजी तुला जमत नसेल तर दुसरा गुरुजी पाय, पण असे अवघड प्रश्न मला विचारू नको. तुझी किती फी भरायची ते सांग, तुला कोणता युनिफॉर्म घालायचा ते सांग, इथं जमत नसेल तर पाचोऱ्याच्या शाळेत घालतो, पण माझ्या डोक्याला त्रास देऊ नको. ट्युशन कुठं लावायची ते सांग, पण हे मला माहिती नाही. गुरुजी सांगत नाही, आपल्या वडिलाजवळ याचं उत्तर नाही. आणि मग त्याने काय करावं? चालता चालता तो गंगेवरती जातो. गंगेवरती कुणी एक महात्मा नाक धरून प्राणायाम करत बसलेला दिसतो. हळूच तो त्याच्याजवळती जातो आणि त्याला सांगतो, बाबा तुम्ही हे काय करता? तर त्याने सांगितलं की ध्यान, धारणा, प्रत्याहार वगैरे वगैरे समाधीपर्यंतचा हा योग आहे, अष्टांग योग आहे. मग यानं काय होतं बाबा? ते म्हणले, कोणत्या आसनाचं काय नाव आहे, तू कसा करायचा, किती अंशामध्ये वाकायचं, किती हे करायचं हे सांगतो, पण यानं काय होतं हे मलाही कळलं नाही बाबा अजून. जेव्हा मला कळल तेव्हा मी तुला सांगल. हा योग आहे. ज्ञानदेवाने सांगून दिलं, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. सामान्य माणसाचं कामच नाही. सामान्य माणसानं नाम घ्यावे आवडीने बस. त्याचं उत्तर मिळालं नाही. मग तिथून निघून आला
महादेव मंदिरामध्ये जातो. तिथं कोणीतरी गुरुजी भल्या आवाजामध्ये चमे 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 असं रुद्र जोर जोरात म्हणत असतो. हा तिथं जातो आणि त्यांना गुरुजींना सांगतो, गुरुजी हे काय? ते सांगतात की याला रुद्र असं म्हणतात. खणखणीत आवाजात म्हटल्यानं महादेव प्रसन्न होतो. पण मला सांगा बाबा, याचा अर्थ काय होतो? ते म्हणले, म्हणतात सुरू सुरू बोलतो, कोणाचा आहे रे तू? तर म्हणे मी असा असा इथला आहे. अरे मग तुझ्या घरी जाऊन तुझ्या वडिलांना नाही तर गुरुजीला विचार. शब्द चुकत असतील, व्याकरण चुकत असतील तर माझ्याकडे ये, 15 दिवसात तुझी भूकंपट्टी करून देईल. अर्थ मात्र विचारू नको. कुठं जावं, कुठल्या गुरुजीकडे जावं जे माझं शंका समाधान करतील. आणि म्हणून तो पुन्हा घरी यावं, रुसून फुरगंटून यावं. आईनं सांगितलं, अहो भानुदास आज सकाळपासून जेवला नाही. काय झालं? काय म्हणतो मला काही कळत नाही. तू त्याच्या आवडीचं काही बनवलं नसेल. नाही ना, मी त्याला पाहिजे ते बनवलं, पण त्याचं लक्ष जेवणामध्ये नाही. अलीकडे तो कपड्या लत्त्याकडे त्याचं फारसं लक्ष नसतं. तो स्वतःमध्ये गुंतलेला असतो. काहीतरी बघावं, एवढं चांगलं लेकरू माझं, हे वाया जाईल. वडिलांच्या भोवती कामाची का थोडी व्याप असतात. बिचारे ते कंटाळून म्हणतात, अरे काय झालं बाबा, सांग ना मला. ते म्हणले, बाबा जिथं जातो माझ्या शंकेला कोणीच उत्तर देत नाही. सगळेजण म्हणतात तू फार शहाणा आहेस, हे नसते प्रश्न विचारतो, जा आमच्याकडे येऊ नको. प्रत्येक जण मला हकलून लावतो. वडील बिचारे कसल्या तरी तापानं परेशान झालेले होते. बाहेरचा काहीतरी त्रास होता, सांगता आला नाही. आणि वडिलांनी सांगितलं, अरे तू आमचं नाव घालवणारे होते. परवा तुझे गुरुजी भेटले होते, तुझी तक्रार करत होते, याचा अभ्यासात लक्ष नाही, हा फक्त प्रश्न विचारतो. असेच का आणि तसेच का? नुसते प्रश्न विचारत असतो. खरं सांगू, ज्याला प्रश्न पडतात त्यालाच तर उत्तर सापडतं. ज्याला प्रश्नच सुचले नाही त्याला उत्तर काय ह्याचं सापडणार आहे? को धर्म सर्व धर्माना, प्रश्नच आहे ना. प्रश्न पडला पाहिजे. आणि प्रश्न पडेल तर उत्तर सापडेल, परंतु उत्तर देणारा सापडावा लागतो. बरं, उत्तर सापडेल तेव्हा सापडेल, पण उत्तर देणारा समर्थ सापडावा लागतो ना. आणि शेवटी वडिलांनी त्याला खूप दरडावलं. निघून जा माझ्या घरातून. मला जर तू असा त्रास देणार असशील तर, मला रोज त्रास देणार असशील तर एक जण तुझ्याबद्दल चांगलं बोलत नाही. गुरुजी तसं म्हणतात. तो देवळाचा पुजारी तसाच भेटला. ते योगी महाराज ज्यांना सगळं गाव पैठण नमस्कार करतं, ते योगीराज मला भेटले आणि सांगितलं, अरे तुमचा मुलगा फार वाया चालला बरं का, लक्ष घाला नाही तर वाया जाईल. असामान्य माणसं ओळखता येणं अवघडच असतं. ज्याच्या घरी असामान्य मुलगा जन्माला आला ना, त्याच्या बापाला विचारा काय परेशानी असते. शिवाजी महाराज ज्या घरामध्ये जन्माला आले त्या जिजाऊला आणि त्या शहाजी राजांना विचारा, त्यांच्या मनस्थितीत काय असेल. काळजामध्ये धस्स होत असेल. महाराज चढाईला गेले, महाराज लढाईला गेले, 4-5 मुलं सोबत आहे, लाकडाच्या तलवारी घेऊन गेले. खरं सांगा, अंधारी रात्र आहे, अनोळखी प्रदेश आहे, शत्रू भयंकर आहे. आणि अशा त्या जिजाऊच्या लाडक्या लेकराला जेव्हा अंधारातून कानभर महाराजांचे लढाईचे मुहूर्त कोणते होते? आमोशा पाहून, अंधारी रात्र पाहून, सगळे अवकाळी मुहूर्त महाराजांचे. पाडवा बिडवा असे मुहूर्त नाही. ज्या काळात लोक बिनधास्त आहे त्या काळात जायचं, जमल तेवढं मारायचं आणि पळून यायचं. कारण शक्ती कमी होती. शक्ती वाढल्यानंतर समोरही गेले महाराज, गनिमी का वा. पण आईच्या जीवाला केवढा घोर असेल ना, वडिलाच्या जीवाला केवढा घोर असेल. मुलगा सिनेमाला गेला आणि 12 वाजेचा सिनेमाचा खेळ सुटणारा 1 वाजता असला तर आई बाप उठून जागे होतात सिनेमाला गेलेल्या मुलांचे. तर मग लढाईवर गेलेल्या बापाचे आणि आईचे किती हाल होत असतील. ज्याच्या घरी असामान्य मुलं जन्माला येतात, मग ते साधू संत असू द्या किंवा राष्ट्रपुरुष असू द्या. 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वीर पत्नीला विचारा काय त्रास असेल त्या माऊलीला. 50 वर्ष काळ्या पाण्यावरती. ते भगतसिंग अगदी ओठ दाबले तरी दूध निघेल. भगतसिंग महाराष्ट्राचा आपला राजगुरु, माहिती पण नाही बऱ्याच जणांना की राजगुरु महाराष्ट्राचे. त्याच्या त्या दमेल्या आईला विचारा की काय त्रास असेल त्या माऊलीला. सुखदेवच्या घरच्या परिवाराला विचारा काय त्रास असेल. कशासाठी? हे महापुरुष करतात तुमच्या माझ्यासाठी. तुम्ही आपण निवांत असे छान प्रवचन ऐकत बसावं, निवांत जेवण खाऊन पान सगळं निवांत बसावं, यासाठी त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टी. त्यांना काय मिळालं? काही मिळालं नाही. असे प्रश्न विचारणारा मुलगा वाया जाईल असं सांगितल्यानंतर वडिलाला राग आला आणि साहजिक वडिलांनी तो राग काढला.
राग आल्यानंतर या विचारी मुलानं ठरवलं की आता घरात राहून फायदा नाही, आपल्या आई वडिलाला त्रास, आपल्या गुरुजीला त्रास, आपल्या परिसरात आपल्याशी कोणी मित्र बोलत नाही, कोणी आपल्याशी चांगलं बोलत नाही, असं म्हणून तो घरातून निघाला. कुठं जावं काही कळत नव्हतं. 8-9 वर्षाचं वय, थोडं वय. आश्रयाचं एक ठिकाण होतं, गावामधलं महादेवाचं मंदिर. आणि महादेवाच्या मंदिराची प्रदक्षिणा करता करता नेहमीप्रमाणे कुतूहलानं त्यानं एक गोष्ट नेहमी पाहिजे की त्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला भली मोठी दगडी फरशी बसवलेली होती. ती दगडी फरशी बाजूला केली की आतमध्ये भुयार होतं. आजही तुम्ही पैठणला गेला तर तुम्हाला पदोपदी जागोजागी असे भुयार दिसतील. परवाच्या दिवशीच पैठण आणि आपेगावला जाऊन आलो. आपेगाव जो वडवणी नावाचं गाव आहे, जिथं बालाजी मंदिर आहे प्राचीन, त्या बालाजी मंदिरामध्ये एक गुहा अशी आहे की सरळ ती गंगेच्या खालून निघते तर नाथ मंदिरापर्यंत निघते. खोटं वाटत नसेल तर त्या भुयारात जाऊन पहा, तिकडे निघून पहा, निघल्यानंतर मला भेटा. आहे पैठणच्या गाडवेश्वर मंदिराजवळ गेला तर तिथे एक भुयार आहे. असं सांगतात की हे भुयार काशीला निघतं. खोटं वाटत असेल तर जाऊन पहा, नाही तर विश्वास ठेवा. दोनच गोष्टी तुमच्या, एक तर कबूल करा की हा असेल तसं, आणि नसल विश्वास तर जाऊन पहा. त्याला काय फरक पडतो? दोनच गोष्टी आपल्या. त्या भुयारामध्ये त्याने बाजूला तो दगड सरकवला, काही विचार केला नाही, धपकन भुयारामध्ये उडी मारली. किती आहे काय आहे खोले माहिती नाही. आणि मोठ्या कष्टानं कसं बंद केलं, पायरीवर वर चढून काय केलं, ते भुयाराचं दार बंद करून घेतलं. किती दिवस ध्यानात बसला होता त्याचं त्याला माहिती. एक दिवस ध्यानातून बाहेर आला, डोळे किलकिले केले तर सूर्योदय झालेला असावा बहुतेक, आणि सूर्याचा एक कवडसा त्या भुयारातून आत येत होता. तेवढाच उजेड. आतमध्ये विंचू काटा असू शकतो, आणखी काही असू शकतं, काही माहिती नाही. ते भुयारामध्ये हे 7 वर्षाचं लेकरू किती दिवसापासून ध्यानस्थ बसलं होतं देवाला माहिती. आता रोजचा नियम सुरू झाला. ध्यानाला बसावं, डोळे उघडले कधी तर कधी अंधार दिसावा, अंधार असेल तर रात्र, आणि डोळ्याला किलकिल उजेड ध्यानावर आले तर दिसावं की दिवस आहे. 8-10 दिवस निघून गेले असतील. 8-10 दिवसानंतर त्यांनी पाहिलं की हा भुयाराचा किलकिला उजेड येत होता, आणि त्या किलकिल्या उजेड्यात त्यांना आणखी डोळे थोडेसे तीक्ष्ण करून पाहिलं तर त्याला एक छोटीशी मूर्ती दिसली. कशाची असेल मूर्ती? लख सोन्याची किंवा बहुतेक तांब्याची असावी. तो जवळ जाऊन त्याला मूर्ती हातात घेतली आणि पाहिलं तर काय, रथावरती आरूढ असणारा सूर्यनारायण त्यांना दिसतो. या सूर्यनारायणाचं त्यांनी दर्शन घेतलं, आणि आता त्याला एकांतामध्ये एक सोबती भेटला. आतापर्यंत ते एकटेच होते बसलेले, आता सोबती भेटलं. कोण? ती मूर्ती. जवळ देण्यासारखा उपचार काहीच नाही, काही नैवेद्यम फलम पुष्पम फलम तोयम येण्या काहीच नाही, फक्त नमस्कार. आणि आता जेव्हा तो भानावरती असेल तेव्हा त्या मूर्तीशी बोलत असते, देवा तू जगतचक्षु नारायण आहे, तू सर्व साक्षी आहे. जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही जी तुला दिसत नाही. तू दिसणारा देव आहे, माझा आवडता देव आहे. देवा मला ज्ञान दे, मला आत्मप्रचिती दे, मला आत्मसाक्षात्कार दे. जे तोंडी ज्ञान मला सांगतं ते मला उमजत नाही. त्याचा अर्थ, त्याचा भावार्थ, त्याचा लक्षार्थ आणि त्याची प्रचिती या गोष्टी मला समजत नाही. देवा मला मदत कर. ती मूर्ती काही बोलत नव्हती, त्यामुळे तो निराश व्हायचा. आणि एक दिवस असाच ध्यानातून जागा झाला आणि समोर पाहतो तर काय, एक उंच पुरा गौरवर्णीय श्वेत वस्त्रधारी महात्मा समोर उभा होता. आपल्या लेकराकडे, आपल्या नातवंडाकडे अनिमेष नजरेनं आपल्या एखाद्या आजोबानं पाहावं तसा तो त्या लहानग्या बाळाकडे पाहत होता. त्यांच्या हातामध्ये एक चरवी होती आणि त्या चरवीमध्ये गाईचं दूध होतं. ते म्हणले, भानुदासा भूक लागली असेल ना रे, जेवण करून घे. भानुदासानं त्यांच्याकडे पाहिलं, म्हणजे बाबा माझं नाव भानुदास आहे, तुम्हाला कसं कळलं? अरे प्रश्न विचारायची सवय गेली नाही करे अजून, इथेही प्रश्न सुरू केले का तू? नाही म्हणले बाबा पण मला एक सांगावंच लागेल तुम्हाला की माझं नाव भानुदास आहे, तुम्हाला कळलं कसं? ते म्हणले अरे कळतं, काही काही गोष्टी या कळतात, कशा कळतात हे सांगता येत नाही. स्वर्गलोकीच्याही कथा
कळतात ते योगी बरा. दासगणू महाराजांनी लिहून ठेवलं, ज्यांनी दासगणू महाराजांचे पारायण करतात त्यांना माहिती असेल की स्वर्ग लोकीच्याही कथा समजतात योगी बरा. योग्याला इथं बसल्या बसल्या काय चाललं ते कळतं. देहूला तुकोबाच्या मंडपाला लागलेली आग शेख मोहम्मद अलीनी इथं बसून श्रीगोंद्याला बसून विजवली असं लिहिलेलं आहे. चांगदेव महाराज तिथून निघल्याचं प्रमाण इथं निवृत्ती दादाने सांगितलं. अरे ज्ञानोबा चल आपल्याला सामोरं जावं लागेल. कोण निघला? तर तो तुझा दोस्त निघला म्हणे. सखया तुझे उद्देश भेटावया जीव उल्हासे असं ज्याला तू लिहिलं ना तो चांगदेव निघाला. सखया दोस्त, ज्ञानदेवानी ज्याला दोस्त म्हणावं असं चांगदेव निघाला बरं का. त्याचा योग्य सन्मान राखायसाठी जा. काही पत्र नाही, मेल नाही, टेलिग्राम नाही, मोबाईल नाही, मेसेज नाही, चॅट नाही, काय अजून ते काहीच नाही. पण ते कळतं ही योग्यांची गोष्ट आहे. चल दूध पिऊन घे. दूध पिल्यानंतर भानुदासांना एकदम हुशारी आली. किती दिवसाचा उपाशी असेल ना. तहान भूक हरपून भगवंताच्या पाठीमागे लागल्याशिवाय देव कृपा करत नाही. एक दिवसाची एकादशी असते ना तर 3 वेळेस फराळ करू नये. आपल्या जीवाची घबराट झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपण वाट पाहतो की एकादशी तर झाली, द्वादशी व्हायची वेळ आली पण देवाची काही प्रचिती नाही अजून. आयरन की करे चोरी, सुई का करे दान. मोठा आयरन चोरून आणायचा लोखंडाचा आणि एक सुई बाजारातून विकत आणायची. आयरन की करे चोरी. भला 50 किलोचा आयरन माहिती ना तो सोना लोक याच्याकडे असतो लोहाराकडे. तो आयरन चोरून आणायचा आणि एका सुईचं दान करायचं. आणि छत पर जाकर देखे कब आएगा विमान. विमान कधी येतं याची वाट पाहायची. शक्य आहे का? एक सुईचं दान केल्यानं आयरनची चोरी पटणार आहे का? तृप्ती आली, चेहऱ्यावरती निव्वळ आला, तहान भूक संपली. आता गंमत अशी झाली की रोज सकाळ झाली की दुधाचा तांब्या घेऊन तो महापुरुष यायला सुरुवात झाली. दुधाचं नाव काढलं आणि दुधावाले हजर झाले. रोज त्यांच्याकडचं दही महाराजांना हे तर तसंच की दुधाची चरबी घेऊन तो व्यक्ती रोज हजर होतो. आहे ना महाराजांची प्रचिती. दुधाची चरबी नंतर येईल, आधी दुधावाले तर पाठवले आपल्याकडे. म्हणजे आपली कथा काही विनाकारण नाही चालली, बरोबर चालली. दूध पिणं चालू आहे. 7 दिवस निघून गेले. 7व्या दिवशी जे ध्यान मुद्रा लागली ती पुढची 7 दिवस. आणि 7 दिवसानंतर भानुदासांचे डोळे उघडले. 7 दिवसाचा उकडा पूर्ण झाला. 7 दिवसाची रतीक पूर्ण झाली. कामधेनूचं दूध होतं, काही सामान्य दूध नव्हतं. 7 दिवसाचं पूर्ण झालं. 7व्या दिवशी डोळे उघडले आणि पाहतो तो काय, सगळीकडे लख उजेड, कुठंच अंधार नाही. आणि त्याला असं लक्षात आलं की जी जी अक्षरं त्यानं शिकली होती, वेदांची, स्मृतीची, पुराणांची, उपनिषदांची, ब्राह्मणकांची, अरण्यकांची, भगवद्गीतेची, शंकर भाष्याची, जी जी काही शिकलेली होती ती सगळी अक्षरं त्यांच्या समोर बोलू लागली. ही श्रवणेची होती जिव्हा बोले इंद्रिया लागी कळंभा एकमेका. पुढा स्नेह पाजर तू मागे चालती अक्षर शब्द पाठी अवतरे कृपाधी. पुढा चालती अक्षरे, पुढा स्नेह पाजारे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपाधी. ही कृपा झाल्यानंतर शब्द असे ब्रह्म व्हायला लागले आणि सहजची आली मुखी अमृताचे बोल. आणि मग त्यांना सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळायला लागली. आणि त्यांना असं लक्षात आलं की मीच ब्रह्म आहे. मला या ब्रह्मामधलं सगळं सत्य कळायला लागलंय. तत्वमसी काय मला कळायला लागलं. आता हा तत्वमसी केवळ माझ्यासाठी शब्द नाही, ती माझ्यासाठी प्रचिती आहे. आणि जे मला आतापर्यंत कोणी दिलं नव्हतं ते माझ्या सद्गुरूने माझ्या मुखी हा इथं दिलं. मुखी घातिला शब्द अमृताचा. आणि भानुदास महाराज त्या गुहेतून वापस येतात. आता सबंध जगावरती करुणा करावी, सबंध जगाला आपलंसं करावं, प्रत्येकाला हृदयाशी लावावं, प्रत्येकाच्या कमतरतेला पांघरून घालावं, त्याला मोठं करावं, प्रत्येकाला भगवंताकडे जाण्याचा मार्ग दाखवावा, अशीच इच्छा त्यांच्या मनामध्ये लागू लागली. ओम भद्रम कर्णे भी शृणुयाम देवा भद्रम
पश्चिमाक्ष स्थिरे रंगे स्तुवासस्तनुभि व्यशेमम देव हितम यदायु. प्रत्येकाला हितकर व्हावं असं वाटू लागलं. प्रत्येकाला आपल्याजवळ आहे ते ज्ञान वाटून द्यावं असं वाटू लागलं. आपल्याजवळ असणारी पुण्याई पांघरून प्रत्येकाचं कल्याण करावं वाटू लागलं. हा संतत्वाचा उदय आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये संतत्वाची पहाट उघडते त्याचं अंतःकरण असं विशाल होऊ लागतं. सगळ्या जगावरती प्रेम करतात म्हणून तर त्याला माऊली म्हणतात. तो माऊली भेटे आत्मा. त्या आत्म्याला माऊली हे नाव आहे. माऊली हे संविधान आहे. खरं म्हणजे शब्दाच्या पलीकडचं आहे ते. पण कुठला तरी शब्द द्यावा लागतो म्हणून माऊली हा शब्द. आणि कृतार्थ झालं. आणि असं करत करत ते आपल्या घरी आले. घरी आल्यानंतर आई बापाला केवढा आनंद. कुठं कुठं शोधलं नाही रे भानुदासा. जगामधल्या सगळीकडे शोधलं. कुठं होतास. तो म्हणला माय पैठणमध्येच होतो ना, गंगेच्याच किनारी बसलो होतो. अरे बाळा कुठे गेला होता. काय काय आड विहीर तळे सगळे पाहिले रे. मनात मन चिंती ते वैरीनं चिंती सगळीकडे पाहत होतो. बाळा तुला थोडीशी आमची याद मिळाली करे. किती 6 महिने निघून गेले, वर्ष निघून गेले माहिती नाही. कालगणना कोणी पाहिली होती. नारायणच ज्याच्या घरी आला त्याचं कॅलेंडरच वेगळं आहे ना. तिथं रात्र नाही दिवस नाही. काय झालं हे सांगत बसण्याचा अर्थ नाही. पण आपल्या मुलामध्ये प्रचंड बदल झाला हे त्यांच्या लक्षात आलं होतं. आणि त्यांना असं लक्षात येत होतं की आपला हा साधा सुद्धा मुलगा राहिला नाही. हा एक विलक्षण झालेला आहे. याच्यामधली चमक, याच्यामधली जी रौनक आहे. हा बोलतो, हे बोलणं साधं नाही. त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये जो मुलायमता आलेली आहे, रुजुता आलेली आहे, प्रसन्नता आलेली आहे, प्रचितीची ओल आलेली आहे, स्नेह आलेला आहे, सगळ्यांविषयी करुणा आलेली आहे, सगळ्यांविषयी आस्था आलेली आहे. याला पर्क कोणीच नाही. याच्या दृष्टीमध्ये समत्व भाव आलेला आहे. समचरण विटेवरी जो पांडुरंग आहे त्याच्यासारखी याची नजर झालेली. किंबहुना संतांची नजर ही पांडुरंगापेक्षा सुद्धा समजते. म्हणून तर देव त्यांचा ऋणी असतो ना. म्हणून तर तुकोबा आले की देव खाली मान घालतो. कारण याचं कर्ज आपल्यावरती जास्त आहे. आई बापानं हा आपला काळजाचा तुकडा पुन्हा हातून निष्ठून जाऊ नये म्हणून त्याच्या भोवती सगळे आपले काम धंदे धरले. 24 तास त्याच्या भोवती निगराणी ठेवली. हा हातातून निष्ठून न जाऊ. आणि मग आईनं वडिलांना सांगितलं अहो कसंही करा, याला एकदा लग्नाच्या बंधनामध्ये घाला. एकदा का लग्न झालं की हा कुठं जात नाही है ना. बऱ्याच आई बापाचा अनुभव असतो असा. एकदाच पोराचं लग्न करून दिलं की आपल्या डोक्याचा ताण गेला असं त्यांना वाटतं. नंतरच्या गोष्टी काय असतात ते त्यानं पाहावे. आपल्याला काही सांगायच्या अधिकार नाही. ज्याचं त्यानं पाहून घ्यायचं. एकदाच याचं लग्न करून टाकू म्हणजे बरं होऊन जाईल. आणि मग आईनं बाळाला शपथ टाकली बाळा आतापर्यंत तुला मी कुठला शब्द वापरला नाही. आतापर्यंत मी तुला काही मागितलं नाही. पण मागितलं तर देशील का रे. ते म्हणजे माय माग ना. आता सगळ्या जगावरती प्रेम करणारा आपल्या आईला नाकारेल का ते. आणि मग आईनं सांगितलं की बाळा एकच कर, तू लग्न कर. अंगावरती वीज पडावं तसं भानुदास महाराजांना माय काय मागते असं दुसरं काही माग ना. तुला ब्रह्मज्ञान देतो, आत्मस्थितीचं ज्ञान देतो. अरे माझं सगळं तप त्याचं पुण्य तुझ्या पदरात टाकतो माय. पण असं काही मागू नको. ती म्हणजे मला जे पाहिजे ते दे. मागितले ते मला द्यावे. जे मी मागते तेच मला पाहिजे. लहान बाळ असतं ना त्यानं जर जे मागितलं तेच दिलं चालतं. त्याला 50 पैशाची कुल्फी लागती, पेप्सी लागते तर पेप्सीच लागते. तुम्ही त्याला म्हणले बदाम देतो ते म्हणले तूच खाय तू बदाम, मला पेप्सी लागते. बाळा तुझं लेकरू मला अंगा खांद्यावर खेळवायचंय. येणारी जी माझी सून आहे, माझा लेक आहे तूच, माझी लेवक आहे तीच, लेक आहे तीच. मला तुमचं थोडं कौतुक पाहायचंय बाळा, लग्न कर. वडिलांनी बरोबर लक्षात आलं की नेम बसलेला आहे तर मग वडिलांनी सांगितलं अरे हो माझ्याच्या नाही भाऊ काम होत नाही आता, हे सगळं कारभार तूच सांभाळ. बस आम्ही थकलो आता. शेवटी नाईलाज झाला. भानुदास महाराजांनी त्याला परवानगी दिली आणि एका कुलीन कन्येबरोबर भानुदास महाराजांचा विवाह होतो. भानुदास महाराजांचा प्रपंच चालू होतो. भगवत भक्ती चालू आहे. शास्त्र चर्चा करावी, विद्वत जनांशी बसावं. आता भानुदास महाराजांचा आदर पैठणमध्ये वाढू लागला. प्रत्येक जण त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहू लागलो. जी शंका कोणाच्याही जमत नाही, जो पेच कोणी सोडवत नाही तो भानुदास महाराज सोडवायला लागले.
महाराष्ट्रावर सुद्धा असाच एक मोठा पेच आला, तो सुद्धा या भानुदास महाराजांनी सोडला. म्हणून भानुदास महाराजांचे वारकरी संप्रदायावरती एवढे मोठे उपकार आहे. कसे ते आपण पुढे पाहणार आहोत. लग्न झालं, काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून कापडाचा व्यवसाय सुरू केला. खेड्यापाड्यावरती जावं, कापडं घेऊन जावी. बरोबरचे व्यापारी बाजाराला जायचे, त्यांनी वेगवेगळा माल सॉर्टिंग करून ठेवलेला असायचं. यांचं आपलं सगळं सब हार माल तुम्हाला जे पाहिजे ते घ्या आणि याच्यात पैसे टाका, बाकीचा हिशोब काहीच नाही. 1.25 मीटर मध्ये तुझं होत नाही का, मग 1.5 मीटर घे. 1.5 मीटर मध्ये होत नाही तर 3 मीटर मध्ये घे. सगळ्या घराचं शिवायचं काय तर मग पुरंच घेऊन जाय, असा यांचा धंदा सुरू झाला. पण लोक त्या काळातले होते. आजच्या काळातले लोक असते ते एकाच दिवसात दुकान बंद केलं असतं. त्या काळातले लोक होते ते, त्यांनी विचार केला नाही एवढा भगवत भक्त आहे, साधू आहे, असं सांगतो ना, जर याचे 100 रुपये होणार असतील तर लोक 150 रुपये मध्ये टाकायला लागले. त्या काळातले लोक. बरं, ते म्हणाला असं कसं होणार, त्या काळातले लोक 100 रुपयाची वस्तू घेतली तर लोक किती टाकायला लागले, 150 रुपये टाकायला लागले. आणि भानुदास महाराज सुद्धा घरी गेल्यानंतर पाहायला लागले, अरे 125 रुपयाचं भांडवल होतं, आज 700 रुपये आले. हे उरलेले पैसे आपले नाही, सत्कर्मामध्ये खर्च झाले पाहिजे, म्हणून त्यांनी ते खर्च करायला सुरुवात केली. एखाद्या गावी संध्याकाळ व्हावी, तिथं मुक्काम झाला की गावातल्या लोकांनी यावं, भानुदास महाराज आज अनायासे तुम्ही आमच्या गावामध्ये थांबलेले आहात, माझ्या गरीबाच्या घरची मीठ भाकरी खा, आणि आमची अशी इच्छा आहे की आमच्या मारुतीच्या पारावर तुमचं कीर्तन व्हावं, काही हरकत नाही. जसं आपल्या नाईक दादांना कोणी कीर्तनकार आलं नाही की लोक जायचे, दादा कीर्तनकार आला नाही, बरं मग काय करू, चला तुमचं कीर्तन आहे. दादांनी लगेच आपली टोपी, खुंटीवरची टोपी डोक्याला घालायची, तो फेटा बगलेत घालायचा आणि तुरु तुरु चालायचा. असं नाही माझी तयारी झाली नाही, माझा अभंगपाठ नाही, माझी प्रचिती नाही, मला वेळ नाही, माझा घसा खराब आहे, मला दुसरीकडे तारीख आहे, काही नाही. सरळ निघावं. लहान लेकरानं जसं मोठ्या माणसाने मागून निघावं ना, वासरा मागे जैशी गाय धावे पुण्यवंता, तसेच नाईक दादाने निघावं. काही नाही, आज पेच काहीच नाही. भानुदास महाराजांचं कीर्तन सुद्धा तसंच. बाबा आमच्या गावात कीर्तन होऊ द्या ना. टाळकरी थकून जायचे पाठीमागचे, एक एक खाली वाचायचे, पण कीर्तनाला कमी नाही, सकाळ होऊन जायचे. लोक म्हणायचे याचा दिवसभर धंदा चांगला चालतो, संध्याकाळचाही डबल धंदा यायचा. ते हे पाहणार नाही की महाराज काही दक्षिणा घेत नाही किंवा काही नाही, पण बोलणाऱ्याला काहीच. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं, लोक जैसा ओक धरिता धरेना आणि अभक्ता जिरेना संत संग. जसं एकदा उलटी आली, एसटी मधलं चित्र डोळ्यापुढे नका, एखाद्या माणसाला उलटी आली आणि त्याला म्हणलं थांब बाबा आता स्टेशन येऊस्तोवर थांबल का, ते जोपर्यंत थांबायचं तोपर्यंत थांबतं, व्याजसहित समोरच्याला देऊन टाकतं. काय काय खाल्लं होतं सकाळी, बटाट्या वड्यापासून लेमन गोळीपर्यंत सगळं त्याला देऊन टाक. अभक्ता जिरेना संत संग. तसा अभक्त माणसाला संतांचा सहवास चालत नाही. लोक म्हणायचे वा वा दिवसभर धंद्यामध्ये भरपूर कमवलं, आता रात्री या गावात कीर्तन केलं, इथलची दक्षिणा घेऊन जाईल, लोकांनी किती धान्य आणलं पहा ना, आता त्या घोड्यावर बसणं एवढं धान्य. पण त्याला हे माहिती नाही की हे गावच्या गरीबाला वाटून टाकणार आहे, हे पैसे हे घरी नेणार नाही, हे त्यांना माहिती नाही. पण दिसतं आणलेलं. आणि लोकांनी काय केलं, एक दिवस जाऊ दे म्हणे याला कीर्तन रंगू द्यायचं, मग याची गंमत पाहू आपण, म्हणून कीर्तन रंगलं आहे. नाही त्या कापसाच्या कपड्याच्या गाठी उचलल्या आहे, नाही ते सगळं पैसे आडके सगळं उचललं, अंथरून पांघरून सगळ्या वळकट्या उचलल्या आणि घोड्यासहित घेऊन गेले ना तसा. बसू दे म्हणे बोबलत, आता धंदा जोरला मी काय करत म्हणे, पैस म्हणे कीर्तन करा. सकाळी 4 वाजता कीर्तन झालं. सगळी मंडळी शास्त्र चर्चा करत करत अडाणी अशिक्षित मंडळी, पण सद्गुरू सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण तरी. अरे असा सद्गुरू, समर्थ सद्गुरू असला की मुढालाही शास्त्र कळायला लागतं. आणि ते गावचे अडाणी अशिक्षित भावपूर्ण लोक ते शास्त्र चर्चा करत घरी निघाली. इकडे यांनी पाहिलं की आपला घोडाही नाही, आपले कपडे नाही, काही नाही. आणि अशा अवस्थेमध्ये ते निघतात आणि विचार करतात, रडला किती वाजेचा वेळ, फक्त 10 मिनिटं घेतात. सगळं चोरीला गेलं.
वाईट वाटलं. चला हरकत नाही, प्रभू इच्छा, पांडुरंगाची इच्छा म्हणून ते निघाले. तेवढ्यात समोर एक शुभ्र वस्त्रधारी महात्मा, त्याच्या हातामध्ये घोडं, सगळ्या वस्तू, वडाच्या झाडाखाली वाट पाहत उभा. बारकाईनं पाहिलं तर तोच होता जो गुहेमध्ये दूध घेऊन येत होता ना, तोच होता. तिने पाहिलं, बाबा त्या दिवशीपासून दूध आणलं नाही, तुम्ही भेटले नाही. ते जाऊ दे रे म्हणे, बाबा आता हे तुझे कपडे पाय मोजून घे, हे पैसे सगळे मोजून घे तुझे, आणि हे सगळ्या तुझ्या वस्तू, तुझी गादी, सतरंजी सगळं आणलं बरं. आणि असं गलथानपणा करत नको जाऊ, कीर्तन करत जाय, पण ह्या वस्तू व्यवस्थित ठेवत जाय. हाताशी त्या वस्तू दिल्या, त्याला नमस्कार करू जाऊ तर ते गायब झाले, गुप्त झाले. हाताशी आलेला महाठेवा लोकल्यानंतर कृपण माणूस जसं दुःख करतो तसं भानदास महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले. अरे त्या काळात बाल होतो, समजत नव्हतं, आज समज आली. त्या महापुरुषाचं दर्शन समोर पाहिलं. देखिला देखिला माये देवाचा देव, परंतु त्याला स्पर्श करू शकलो नाही, त्याच्या चरणावरती मस्तक ठेवू शकलो नाही. खूप दुःख झालं. एखादा व्यक्ती असता तर एवढं सगळं घबाड सापडल्यानंतर आनंदी झाला असता, पण सकाळ दूध गेली, लोक आजूबाजूला जमा झाले. भानदास महाराज, आमचं काही चुकलं का? आमच्याकडून काही अपराध घडला का? आमच्या गावातलं तुम्हाला काही बोललं का? नाही रे बाळांनो, तुमच्या गावात आज मला फार मोठा लाभ झाला, पण मला अभाग्याला त्याला धरता आलं नाही रे. जो माय यशोदेच्या हाती सापडला नाही तो माझ्या हाती कसा सापडणार? माझ्या देवाचा देव मला भेटायला आला, माझं घोडं सांभाळलं, या हाताने त्यानं दोर धरून ठेवला. ज्यानं अर्जुनाचे घोडे धरले ना, त्याच देवानं माझाही घोडा धरला. पण मला पातक्याला, मला अभाग्याला तो देव ओळखताना आला, त्याला नमस्कार करताना आला, असा धरून ठेवायला पाहिजे होता. नाही जमलं. खूप अश्रू आले. तसंच ते घोडं घेऊन घरी आले. तिथून त्या खेड्यापासून त्या घरापर्यंतचा प्रवास, वैराग्य नदीला महापूर आलेला होता. जसा चंद्रभागेला पूर येतो ना, तसा अंतःकरणातल्या वैराग्य वृत्तीला पूर आलेला होता. आणि संसार इच्छेचा झरा आटत चालला होता. घरी आले, सगळं आपल्या हाताने वाटून टाकलं आणि पंढरपूरची वारी धरली. भानदास महाराज पंढरपूरला निघाले. त्या काळात पंढरपूरची वारी बंद पडत आलेली होती. या सगळ्या आक्रमणानं जनमानस पिचून गेला होता आणि शूद्र दैवतांच्या पाठीमागे लागलेला हा आपला महाराष्ट्र पंढरीची वारी विसरला होता. भानदास महाराजांसारखा नायक सापडतो आणि भानदास महाराजांच्या मागे पंढरपूरची वारी सुरू होऊ लागते. घराघरातली, खेड्याखेड्यातली, वस्ती वस्तीची, अडाणी, अशिक्षित आहे त्या 18 प्रगट जातीतली सगळी माणसं पंढरपुराच्या दिशेने अशी जाऊ लागली. वर्षा काळी जैसी सरिता वाहे पंडुसुता. तर पावसाळ्याच्या काळामध्ये जशी नदी भरून वाहू लागते ना, तसे गावागावातून लोकांचे ओघ भानदास महाराजांच्या गावात. आणि रस्त्यानं जाताना विठ्ठलाचा गजर करत करत, आपलं दैवत विठ्ठल आहे, कर्मयोग्याचं दैवत विठ्ठल हे महाराष्ट्राला सांगत पंढरपूरला ते पोहोचतात. आणि पोहोचल्यानंतर त्यांना असं कळतं की ज्या पंढरपूरला मी आलो, ज्या पंढरपूरचं दैवत हा पांडुरंग महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मनेंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजय पांडुरंगम. त्या पांडुरंगाला विजयनगरच्या अनागोंदीच्या राजानं आपल्या सोबत घेऊन गेला. पांडुरंगाची अशी, तो खरं म्हणजे पांडुरंगाचा भक्त होता. तो काय असा साधा हे नव्हता, पण आजूबाजूच्या ज्या आक्रमणाच्या भीत्या होत्या. कदाचित विजयनगरच्या राजाला वाटलं असं की आपल्या दैवताला कोणी त्रास देऊ नये म्हणून आपल्या अखत्यारीमध्ये त्याला न्यावं. त्याची भक्ती पण तशी होती असं काही शास्त्रकार, इतिहासकार सांगतात. आणि त्यानं कसं नेलं तर पांडुरंगाच्या इच्छेनुसार एकानं ती पांडुरंगाची मूर्ती धरायची, दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायची, दुसऱ्याच्या हाताने तिसऱ्याच्या हाताने द्यायची. पंढरपूर ते हम्पी, पंढरपूर ते विजयनगर 550 किलोमीटरचं अंतर आहे. किती? 550 किलोमीटरचं अंतर. अशी ती मूर्ती त्यानं तिथं नेली, एका वेगळ्या आधारानं नेली. आणि ती मूर्ती पंढरीचा पांडुरंग तिथं नाही असं समजल्यानंतर सगळे वारकरी, आधीच पंढरपुरामध्ये जातीवंत वारकरी ठाण मांडून बसलेले, सगळेजण भानदास महाराजांना शरण जातात. बाबा तुझं विण कोण करील अक्षरे, बाबा तुमच्याशिवाय कोणी कैवार करणार नाही. आता या सगळ्या गोष्टीचं आम्ही सामान्य माणसं आहोत, खेड्यातली कष्टकरी शेतकरी माणसं आहोत, आमच्याच्यानं हे शक्य नाही. तेव्हा तुम्ही काय करा, आमच्यावरती उपकार करा आणि आपलं दैवत, आपला पंढरीचा पांडुरंग, आपल्या अभाग्याची दौलत ही सगळी तुम्ही
तुम्ही चालू शकता, तुझं विन कोण करील कैवार, सद्गुरू राया. सद्गुरू तुमच्याशिवाय हे कोणी करू शकत नाही. हा पुरुषार्थ केवळ आणि केवळ भानुदास महाराज करतील. भानुदास महाराज वडाच्या झाडाखाली शांत बसतात. आत्मस्थितीला जाग करून त्यांच्या लक्षात येतं की पांडुरंगाची पण तीच इच्छा आहे की बाबा रे, याच्या पुण्याईच्या मोल देण्यासाठी काही दिवस मी तिकडे गेलेलो आहे, परंतु आता पुन्हा पुंडलिकाच्या आज्ञे खातर, पुंडलिकाला दिलेल्या शब्दा खातर आणि गावगावच्या वारकऱ्यांच्या खातर मला पुन्हा पंढरपुराला यायचंय. पण मला घ्यायला ये, तुझ्याशिवाय शक्य नाही. जसं बुटी सावकाराच्या वाड्यामध्ये आपले गजानन महाराज बसले आणि महाराज हरिपाटलाला सांगतात, हरी तुझ्याशिवाय कोणी नाही रे बाबा, तूच ये. आणि आपला कैवल्य साम्राज्य शिरोमणी असणारा आपला संत गजानन महाराज तिथे वाट पाहत बसतात की अरे माझा हरील आणि मला इथून घेऊन जाईल. तसं पांडुरंग सुद्धा वाट पाहतो की माझे भानुदास महाराज येतील आणि मला पुन्हा पंढरीला घेऊन जातील. असं स्वप्न पाहत ते तिथं बसलेले. सगळ्या गावातून आलेली सगळी वारकरी सेना ही सगळी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये मुक्कामी आहे. काय खातो आम्ही कासयाच्या संगी, काही घेणं देणं नाही. वाट पाहे उभा भेटीची आवडी. जसा पांडुरंग वाट पाहतो तसे भक्त सुद्धा पांडुरंगाची वाट पाहत जोपर्यंत भानुदास महाराज तिकडून येत नाही तोपर्यंत घरी परतायचं नाही हे ठरवून सगळेजण तिथं बसतात. आणि पंढरीनाथाला सोडवण्यासाठी भक्त शिरोमणी भानुदास महाराज विजयनगरकडे प्रयाण करतात. आजची कथा इथं विराम घेते. आज आपण सगळे इथं बसलेले आहोत. वाट पाहूया, उद्या पंढरीचं दैवत पुन्हा वापस येईल आणि तिथून पुढे नाथ कथेचा प्रारंभ होईल. उद्याची कथा बरोबर 8:30 वाजता सुरू होईल. सगळ्यांनी आज सगळे 9 वाजता आले, त्यामुळे कथा आज फक्त 1 तासाचीच झाली. कृपया आपली कथा 1.5 तासाची आहे आणि हे दीड 4.5 आणि 9 तास कथेला अतिशय अपुरे आहे. 9 तासामध्ये ही कथा होणं शक्य नाही. कथा पूर्ण करण्याचा माझा पण दावा नाही, माझ्यामध्ये ती शक्ती नाही. माझे सद्गुरू इथं बसलेले जे ही कथा करून घेत आहेत, त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की ते 1.5 तास आपण वेळेवर येऊ. मी सुद्धा वेळ न पाळणारा माणूस आहे याची मला जाणीव आहे, पण मी वेळ पाळायचा प्रयत्न करेन. आजची झालेली कथा सद्गुरू चरणी अर्पण करतो. यात जे काही चांगलं असेल तो माझ्या सद्गुरूचा प्रसाद आहे, तो घरी घेऊन जा. आणि यात जे काही चुकीचं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, तुम्हाला परत का. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. उद्या बरोबर 8:30 वाजता कथा सुरू होईल. सद्गुरुनाथ महाराज की जय. सगळ्यांनी एकदा प्रेमानं भजन करू. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. ताली वाजवा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. 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 गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.